आज आपण पाहूया हरिपाठामधील तिसरा अभंग. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिवीण मन व्यर्थ जाये. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथुनी चराचर हरिसी भजे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मणी, अनंत जन्मोनी पुण्यमये. या अभंगातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्रिगुणात्मक जगत अशाश्वत व आसार आहे आणि तिन्ही गुणांचे पलीकडे असलेला निर्गुण निराकार ब्रह्म तेच शाश्वत व सार आहे. या साराचे रहस्य निरंतर हरिचिंतनात रत असणे हेच आहे. जे गुणसहित साकार आहे ते सगुण आणि जे गुणरहित निराकार आहे ते निर्गुण. म्हणजे सगुण तेच निर्गुण व निर्गुण तेच सगुण. फक्त गुण तेवढे अधिक व होणे, कारण हरीची व्याप्ती दोहीतही समान्वय करून आहे. त्या दृष्टीने कोणत्याही सगुण वस्तूत निर्गुण असे निश्चयाने म्हणण्यास काही हरकत नाही. श्रीहरीच्या ठिकाणी आकार आघार दुसरी कोणतीही उपाधी नसल्यामुळे त्याचा स्वरूपाचे ज्ञान नेत्राधिक जड इंद्रियास होणे शक्य नाही. यासाठी भगवत देहाची मीमांसा करीत न बसता भगवत चिंतन करण्यात गुंतून जा. त्या वाचून अन्य विषयात जर तू आपले मन गुंतवशील तर तो त्या मनाचा दुरुपयोग झाला असे समज. जे व्यक्ती नसून अमृत आहे, ज्या आकार नाही व ज्यापासून जर चेतनायुक्त व आचार जड अशा उभयत्मक जगताची उपपत्ती झाली, त्या हरीचे तू भजन कर. श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या ध्यानात व मनात निरंतर रामकृष्ण आहे व त्या योगाने या जन्मात अनंत पुण्याईचा जोड आहे, असं श्री संत ज्ञानेश्वर महाराज या अभंगातून म्हणतात.